शिवगाव महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात वसलेलं संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने वास्तव्याने पुनीत झालेली भूमी, गाव म्हणजेच सर्व भक्तांचे श्रद्धास्थान शेगाव मुंबई नागपूर महामार्गावर तसेच मध्य रेल्वेच्या मुंबई नागपूर लोहमार्गावर असून महामार्गावरून खामगाव फाट्यावरून वळण घेत गाड्यांनी शेगावी येता येते। तसेच रेल्वे मार्गावरील रेल्वेच्या बहुतेक गाड्या शेगाव रेल्वे स्टेशनवर भाविकांच्या सोयीसाठी थांबतात। शेगावात प्रवेश करताच भाविकांना अभूतपूर्व असा आगळा वेगळा आभास होतो, तो म्हणजे विष्णूचे वास्तव्य असलेली भूमी भूवैकुंठात आपण आलो आहोत। श्री गजानन महाराजांच्या भेटीची ओढ, महाराजांचे तेजस्वी रूप डोळे भरून आपल्या हृदयात सामावून घेण्यासाठी आतुर झालेल्या भाविकांना रेल्वे स्टेशनच्या बाहेर महाराजांच्या भेटीसाठी जाण्यासाठी खाजगी बस सेवा, रिक्षा तसेच शेगाव संस्थांच्या बसेस विनामूल्य तत्पर सेवेसाठी हजर असतात। संस्थांच्या बसने भक्त येतात ते भक्तांच्या विश्रांतीसाठी बांधलेले भक्त निवासच्या आवारात। भव्य आधुनिक सोयींयुक्त भक्त निवासच्या 4 इमारतींच्या समोरच असलेलं भव्य प्रांगण म्हणजेच भाविकांच्या येणाऱ्या गाड्यांसाठी असलेलं सुबद्ध वाहनतळ संस्थांच्या भव्य सुनियोजित कारभाराची प्रचिती देते। भक्तनिवासमध्ये अल्प दरात खोल्या भाविकांच्या विश्रांतीसाठी उपलब्ध असतात। संस्थांच्या बसने भक्तनिवास ते आनंद सागर जो शेगाव संस्थांचा भव्य प्रकल्प बघण्यासाठी महाराजांचे दर्शन घेऊन जाता येते। आपण आनंदवनमध्ये फेरफटका मारणार आहोत, पण प्रथम श्री गजानन महाराजांच्या भेटीसाठी निघतो त्यावेळी इथे भक्तनिवासच्याच प्रांगणात महाराजांचे अतिभव्य सेवक गणरायाचे प्रतीक गजराजाचे दर्शन होते। शतजन्मांचे अपूर्व संचित शतजन्मांचे शेगावी हे पाऊल वळले। गणगण गणात बोते गणगण गणात बोते गणगण गणात बोते गणगण गणात बोते ध्यान नयनी धरू शेगावीचे गजानन स्वामी माझे सद्गुरु शेगावीचे गजानन। पुढे निघालो की मुख्य रस्त्याने समाधी मंदिराकडे जातो।